पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून तब्बल 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलंय। त्यामुळे या शेतकऱ्यांना आता 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाहीत। तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही, कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। च्या 21व्या हप्त्याचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे। देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21व्या हप्त्यासाठी 18,000 कोटी रुपये वर्ग करण्यात येणार आहे। तर हा हप्ता जमा होण्याआधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे, कारण आता पीएम सन्मान निधी योजनेतून महाराष्ट्रातील तब्बल 2.5 लाख शेतकरी वगळण्यात आले आहे। केंद्रानं आधार प्राप्तिकरण आणि शिधापत्रिका माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न शोधण्यास सुरुवात केली आहे। त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे योजनेच्या निकषात अपात्र ठरणाऱ्या 2.5 लाख शेतकऱ्यांची नावं कमी करण्यात आली आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांसमोर त्यांचं नाव पीएम किसान सन्मान निधीच्या यादीत आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। आता आपण तुमचं नाव पीएम किसान सन्मान निधीच्या यादीमध्ये आहे की नाही हे चेक करूया। यासाठी तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर राज्य निवडा असा पर्याय आहे, त्यात तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका निवडा, गावाचं नाव निवडा, यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करा। यानंतर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी ओपन होईल। या यादीत तुमचं नाव आहे की नाही ते शोधा। पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता महाराष्ट्रातील 90,41,40,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची रक्कम 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे। दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून देखील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये मिळतात, पण हे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना हा हप्ता नेमका कधी येतो याची प्रतीक्षा आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ